मॅच कोणती काय सेमीफायनल वगैरे का? सेमीफायनल फर्स्ट. पोखरण वनगाव. वेलकम बॅक. पुनश्च एकदा ब्रेक नंतर समस्त क्रीडा रसिकांचं बीट करता येत नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तो प्रयत्न हाणून पाडलाय. डीप मधून केवळ 1 धाव घरची घातलाय. केवळ एकेरी धावेने धावफलक वधारला जात आहे, धावफलक पोचलं जात आहे 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. यज्ञेश्वर पाटील काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपला अनुभव पणाला लावलाय. डावकुरे आता फलंदाज हिरेन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या हिरेननं पहिल्या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणी येऊन षटकार खेळून 10 धावा बनवल्या होत्या आणि महत्वाच्या क्षणी गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना देखील माघारी परतवलं होतं. तोच हिरेन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे सज्ज होताना पाहायला मिळतोय. यज्ञेश्वर पाटीलचा हा मारा. यावेळी चेंडू पायाकडे आलाय, लेग ग्लान्स केलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पळून काढली, दुसरी सारखा परतलेत, फेकी खराब, 2 धावा देखील पूर्ण. दॅट इज ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट, दॅट इज वी कॉल्ड. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोचलं जात आहे 6 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. बॅट बॅट इशारा नाही दिला म्हणजे बॅट. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत 7. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. वाणगाव विपक्ष पोखरण. उशिराने आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हातानं स्टिअर केलाय. केवळ यज्ञेश्वर वेगानं चेंडूवरती जरूर आले आहेत, परंतु फेक करण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावांची सलामी, 7 धावांची सलामी पोखरण संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 7 धावा लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती एक नावलौकिकास साजेसा खेळ करणारा उत्कर्ष राऊत गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून टाटा स्टील कडून जो सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट खेळतोय असा उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्षचा फुलटॉस चेंडू ऑन द राईज खेळला, डीप मध्ये लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, केवळ 1च धाव मिळणार आहे. धावफलक एका धावेने वधारलं जाते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळत आहेत 8. पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. इथून मात्र हे द्वंद्व पाहण्यासारखं असणार आहे. हवेचा ओघ पाहता फलंदाजी करणं थोडंसं सोपं राहिलेलं नाहीये. धावफलकावरती 8 धावा आहेत. पुनश्च एकदा उत्कर्ष. अकूट टप्प्याचा चेंडू डीप मध्ये पुनश्च एकदा कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट वरून खेळाडू आलाय, तो फंबल झालाय, परंतु कव्हर पॉइंटच्या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने कव्हर दिलाय. त्यामुळे केवळ 1च धाव मिळणार आहे. धावफलक एका धावेने वधारलं जात आहे. धावफलक पोचलं जात आहे 9 या आकड्यावरती. अतिशय शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत तेवढासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये फलंदाजी. मुळी तो गोलंदाजाने होऊ दिलेला नाहीये, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, अचूक टप्प्यावरती सातत्यानं मारा राहिलाय आणि त्या कारणास्तव मात्र पोखरणकरांच्या या खेळाडूंना हात खोलणं कठीण झालंय. उत्कर्ष राऊत पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू उत्कर्षचा उडवलाय. चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत सीमा पार चौकार. डीजे मास्टर. पहिला चौकार आणि पहिलं 100 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी शांताबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ जे आहे ते लाभतंय. यावेळेस आदरणीय सन्मान्य विद्याधर रामचंद्र पाटील यांच्यातर्फे फलंदाज हिरेन पाटीलला
पुणे एकदा गोलंदाजी मार्क वरती उत्कर्ष राऊत सज्ज होताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा निहाळताना तो पाहायला मिळालाय. डीप मध्ये सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 30 यार्ड सर्कलच्या आसपास एकही खेळाडू फिरकताना पाहायला मिळत नाही. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटर जाऊन एका वेगळ्या पोझिशन मध्ये पुल केलाय. इथं मात्र दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एकेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे 14 या आकड्यावरती. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. खूप चांगली सुरुवात यावेळेस मी म्हणेन पोखरण संघाकरिता, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाचा भरणा आहे वानगाव संघाकडे, त्या गोलंदाजाच्या भरण्यावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. जरी यश येत नसलं तरी मात्र धावा सातत्याने येत आहेत. ही देखील एक जमेची बाब आहे पोखरण संघाकरिता. यावेळेस बॅकफुटवरून पुन्हा एकदा कट केलाय. त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं चेंडू जातोय. दुसऱ्यांदा यावेळेस मात्र कॉलिंग खराब आहे. धावाची संधी ऑन असणार आहे, परंतु फेकी खराब. 2 धावा पूर्ण होत आहेत. पंच सांगतायत नो चेंडू. चला पंच सांगतायत नो चेंडू आहे. चला खेळाडू मित्रांनो, विनंती असेल पंचांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयाचा मान ठेवायचा आपण. चला पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. येस पंच, नो चेंडू आणि फ्री हिट, त्यामुळे एक धाव अतिरिक्त मिळेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळत आहेत. 15 ना, हा 15 ना, हा नो पकडलं तर 15, 2 15 ना, 17 धावा धावफलकावरती. यावेळेचा फटका हवाई सफर, चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षकानं जरूर पकडलाय, परंतु धावबाद स्वरूपी संधी ऑन होती. झेल जरी डिपला असला तरी फ्री हिटची संधी असल्यामुळे धाव घेण्याचा यावेळेस मौका चुकवलेला नाही आहे. धावफलक एका धावेने वधारलं जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे 18 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. तुम्हीच सांगितलं 2, तुम्ही पण हात वर केले असे 2. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कोणते धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत. यावेळेचा फटका स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न फसलाय. कृणाल झेलच्या खाली टिपलाय झेल. विकेटचा पतन. हिरेन पाटील बॅक टू पेव्हिलियन. पहा पुन्हा एकदा सूचना येते पोखरणकरांच्या वतीनं, जेवण करायचं कोणी शिल्लक असेल तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आलेले 2 संघ वाढवण आणि मसोली, दोनही खेळाडूंनी पटकन जेवून घ्यायचं. यानंतर त्वरित आपला सामना होणार आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ आपल्याला दिला जाणार नाही, या बाबीकडे देखील आपण लक्ष घ्यायचंय. केतखाडी आणि मसोली यानंतर लगेच सामना चालू होणार आहे, त्यामुळे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर खेळाचा आस्वाद प्रेक्षकांना घ्यायचा आहे. नाही माहिती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा. प्रति षटक 9च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आल्या धावा 11. इथून मात्र ट्रम्प कार्ड गोलंदाज हर्षल पाटील कडे पाहिलं जात आहे. हर्षल पाटील वन ऑफ दी ग्रेट ऑलराउंडर इन डहाणू तालुका क्रिकेट असं सातत्यानं संबोधलं जातं. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून हर्षल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तो हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्याकरिता. इथून मात्र
हे द्वंद्व पाहण्यासारखं असणार आहे. एका बाजूला हर्षल, दुसऱ्या बाजूला नैनेश, अनुभवी खेळाडू दोन्ही बाजूने एकमेकांसमोर. गती परिवर्तन ओळखलं होतं. यावेळेचा चेंडू हलक्या हातानं कव्हर क्षेत्रामध्ये खेळला. यज्ञेश्वर पाटील चेंडू गॅदर करील. तद्वर घेतली गेलेली एक धाव धावफलकावरती वाढते. धावफलक 19 या आकड्यावरती. एकोणीस धावा धावफलकावरती. इथून मात्र मागच्या सामन्याचा सामनावीर प्रतीक कोठारी मैदानाच्या आतमध्ये. हर्षल यावेळेस मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरून फार एंड कडून गोलंदाज हर्षल प्रतीक कोठारी करिता पहिलाच रिव्हरचा पवित्रा उपसला होता. ओळखलं हर्षल. पहा ज्या पद्धतीने फलंदाजानं दिशा बदलली, गोलंदाजीची दिशा देखील बदलली. चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप हाताळला आणि यावेळेस मात्र चेंडू दूर निघून गेलाय. प्रतीक कोठारी पासून धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा स्थिर 19 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती हर्षल पाटीलला आपण पाहत आहे. गेली कित्येक वर्ष सातत्यानं क्रिकेटची अपरिमित सेवा ज्यांनी केली आहे ते हर्षल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. गती परिवर्तन केलेला हा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक मंदार चेंडू गॅदर करेल. तद्वर घेतली गेलेली एक धाव धावफलकावरती वधारली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 20 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. सेमीफायनल नंबर 1 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पोखरण संघानं घेतला आणि इथून मात्र गोलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलंय अर्थातच वणगाव संघाला. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळेस खूपचा फटका खेळण्याचा होता. ऐन वेळेस चेंडू कव्हर पॉइंट कडे खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकच धाव मिळणार आहे. इथून मात्र एकेरी धावांवरती भर दिलाय पोखरण संघाने. धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत पोखरण संघाकरिता, परंतु संयम हा देखील फलंदाजी करत असताना एक फायदेशीर ठरू शकतो. कारण इथून जर पाहिलं तर एक गोलंदाज 2 षटका हाताळणार आहे. त्यामुळे एक गोलंदाज जो आहे तो नव्याने येणार आहे. अरे मित्रा तुला काय सांगतो मी, मागे ये ना. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलकाला मात्र इथं मात्र थांबून ठेवल्या हर्षल पाटील यांनी. हर्षल पाटील हे डहाणू तालुक्यातील ऑलराऊंडर मध्ये घेतलं जाणारं एक आदराचं नाव काय हे मात्र दाखवून देतात. हर्षल पुनश्च एकदा एक निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अनुभवपणाला लावण्याचा प्रयत्न हर्षल यांचा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हर्षल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅदर केला जातोय. केवळ एकेरी धाव. 3 षटकांची समाप्ती. या षटकामध्ये धावा केवळ आल्यात 4. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 22. हाणामारीची शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि इथून मात्र नव्याने गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. इथून काय बिघडणार आहे, काय घडणार आहे हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत डीजे मास्टर कडे. ऐकणार आहोत एक मधुर संगीत. थँक्यू डीजे. इथं मात्र आमच्या प्रेक्षकांना केवळ षटकार चौकार पाहिजे डीजे मास्टर आणि तिची वाट पाहतात आमचे प्रेक्षक. डीजे जिकेशला आपण ऐकतोय. खूप चांगल्या पद्धतीनं मधुर संगीताची मेजवानी पेश करतोय. एका बाजूला भोजनाची मेजवानी देखील आहे. जे कोणी शिल्लक असतील भोजनाचा आस्वाद घेण्याचं त्यांनी मैदानाच्या उजव्या बाजूकडे भोजन व्यवस्था चालू आहे. कृपया भोजनाचा आस्वाद घ्या. चला जाऊयात सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज मानस गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर प्रतीक कोठारी. इथून मात्र 3 षटकांमध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. नजरा इथं प्रेक्षकांनी आता जमवा, कारण खेळ इथून मात्र रंगात येणार आहे. कारण मानस विपक्ष प्रतीक कोठारी हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय
सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचा पतन. बडी मछली जाल में सहज 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 काय बोलायला का चांगला काय बोलायला आतमध्ये धावफलकावरती इथं मात्र आणखीन एक फलंदाज बाद झाल्याची खूण आमच्या स्कोररने नोंदवली. आज आपण पाहताय अदिनत रामाणे स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेले. तसं म्हटलं जातं की समालोचकाच्या पाठीचा कणा जर कोण असेल तर तो खऱ्या अर्थानं गुणलेखक आहे. त्यामुळे गुणलेखकाचं काम टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरज जाधव करतायत, मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे आदिनाथ रामाणे करतायत. या दोघांचं देखील कौतुक करणं गरजेचं असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अक्षरशः धावफलकाला खीळ बसवली आहे. धावफलक स्थिर पाहायला मिळते. धावफलकावरती केवळ धावा आहेत त्या म्हणजे 22. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित केलंय वानगाव संघाला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय तेवढासा अजूनही उपयुक्त ठरलेला नाहीये पोखरण संघाकरिता. यावेळेस मोठा फटका, बिग ब्लास्ट, मोठा फटका यावेळेस मात्र अडवलाय. पुन्हा एकदा विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद. बॉल थँक्यू डीजे मास्टर. मसोळी संघ सूचना आहे की आपण त्वरित भोजन करून घ्यायचंय. लगेचच यानंतर आपला सामना होणार आहे, त्याकरिता आपण सज्ज राहायचंय. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं. या षटकातील तिसरा झेल हर्षल पाटील टीम टिपतायत. विकेटचा पतन. तब्बल 3 फलंदाज माघारी परतवलेत. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू हाताळलेत गोलंदाज मानसनं. इथून 2 चेंडू निर्धाव येतील का? या स्पर्धेदरम्यानचं पहिलं मेडन षटक हाताळलं जाणार का गोलंदाज मानसच्या माध्यमातून? नवीन फलंदाज भूपेंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू पायावरती आदळलाय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा 5वा निर्धाव चेंडू या षटकातला. मित्रांनो, एकदा मानसची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजूयात. पूर्णपणे क्षेत्ररक्षकांना साथ दिली या मानसला, कारण उडालेले 3 झेल लिलया टिपल्यात. हॅट्रिक कुठे आहे आता? समोरच्या दिशेनं फटका. झेल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. 4था झेल. 4 विकेट हॅट्रिक मेडन. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आहे मित्रांनो, ते सुद्धा 4 विकेट सहित. एका षटकात 4 विकेट
आणि मेडन ओव्हर हाताळले गोलंदाज आहे वानगाव संघाचा मानस राऊत. क्या बात आहे. नव्यानं फलंदाज जय मैदानामध्ये जरूर आलाय, परंतु तो नॉन स्ट्रायकर एंड कडे असणार आहे. स्ट्रायकर एंड कडे पुन्हा एकदा नैनेश पाहायला मिळणार आहे. टॉस करून गेला सगळ्याचं. चला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक त्वरित आपण व्यासपीठावरती माफ करा मंगलमूर्ती फर्निचर टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. ज्या ठिकाणी काय कोणती वाडी? केतखाडी विपक्ष मसोली असा सामना होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी त्वरित नाणेफेक करण्याकरता यायचं टॉस बॉक्स जवळ. हर्षल पाटील गोलंदाजी मार्क वरती. हर्षलचा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. विकेटचं पतन. 5वा फलंदाज माघारी परतावलाय. देवा रे देवा 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 DJ Webhub in the देवा देवा खऱ्या अर्थानं देवार देवा करण्याची वेळ इथं मात्र पोखरण संघावरती आले. तब्बल 5 फलंदाज झेल बाद स्वरूपी बाद होतात आणि 7वा निर्धाव चेंडू आतापर्यंत येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात जी 2 षटकांमध्ये 18 धावांपर्यंत पोहोचवला होता पोखरण संघ, तो मात्र बॅकफूट वरती आलाय. नव्याने फलंदाज यतीन मैदानाच्या आतमध्ये. वादळामध्ये अडकलेली ही नौका किनाऱ्यावर लावण्याचं काम यतीन करणार का? या 5 चेंडूमध्ये एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवणार का? जर हर्षल पाटील यांनी जर बोल्ड केला तर 251 रुपयाचा पारितोषिक आहे भूषण पाटील यांच्याकडून. पायावरती चेंडू आदळलाय. धाबाची संधी ऑन आहे. फेकी चांगली, परंतु थोडस एसटी पासून दूर राहिलेत हर्षल सर, त्यामुळे धावफलकावरती एकदा वाढते. धावफलक वधारलं जाते. धावफलक 23 या आकड्यावरती. अजून मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हर्षल पाटील टू जय. अकूट टप्प्याचा चेंडू खाली राहिलाय. धुंडो धुंडो रे साजना. पडल्यानंतर चेंडू मात्र शोधावा लागतं अक्षरशः फलंदाजांना. धावफलकावरती धावा केवळ 23. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या 2 षटकांमध्ये धावा आल्या केवळ 4. शेवटचं 1 षटक प्रगतीपथावरती असताना केवळ धाव आले 1. इथून मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. बोल्ड करिता रोख रक्कम 251 रुपयाचं पारितोषिक आहे. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. दुसऱ्या धावेकरिता जय परतलाय. धावबाची संधी ऑन आहे का? तर नाही. फेकी थोडीशी खराब. धावफलक एका धावेने वधारलं जाते. धावफलक पोहोचलं जाते 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हर्षल. यावेळेस गती परिवर्तन. खोलवर डप्प्याचा चेंडू हाताळलाय. आणखीन एकदा निर्धाव चेंडू आलाय. अक्षरशः धावांसाठी वणवण करावी लागते फलंदाजी करणाऱ्या पोखरण संघाला. जिथं पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावा ओघाने आल्या होत्या, इथं मात्र थांबवलंय. ही खासियत आहे, ही ताकद आहे वाणगावच्या गोलंदाजीची. शेवटचा अखेरचा 1 चेंडू. धावफलकावरती धावा आहेत केवळ 24. यावेळेस पायावरती चेंडू पुन्हा एकदा आदळलाय. हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. मानव दुसऱ्या धावेकरता परतलेत आणि 2 धावा देखील पूर्ण. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 26. इथून मात्र जिंकण्याकरिता 27 धावांचं आव्हान आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवणार आहोत. तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरिता केतखाडी विपक्ष मसोली हे 2 कर्णधार सज्ज होणार आहेत. आणि नाणेफेकी करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतोय. टॉस कोणाच्या शुभ असते?
सन्माननीय घनश्यामजी पाटील डहाणू गट क्रीडा प्रमुख घनश्यामजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. तर चला काडी आणि मसोली दोन्ही कर्णधारांनी यायचंय. 5 षटकांची लढत असणार आहे, लक्षात घ्यायचंय. सेमीफायनलची लढत 5 षटकांची असणार आहे. चला माझ्या छोट्या मित्रांना विनंती आहे की जरा खाली करा. 4 गोलंदाज 1 गोलंदाज 2 षटक हाताळणार आहे गोलंदाज करताना. चला छोट्या खेळाडूंना विनंती आहे जरासं टॉस बॉक्स खाली करायचंय. आपण पाहतोय मंगलमूर्ती फर्निचर टॉस बॉक्स. चला केतकाडीचा कर्णधार आहे, कर्णधार येऊ द्यात पटकन. मसोली कर्णधार चला मसोली मसोली कर्णधार आपला प्रतिनिधी उपस्थित आहे का? मसोली चला दोन कर्णधार आलेत. केतकाडीचा कर्णधार आलाय, मसोलीचा कर्णधार आलाय. नाणेफेक होतीये. सन्मान्य घनश्यामजी पाटील यांच्या शुभ हस्ते ब्लॅक विपक्ष मसोली कोण कौल करतोय? केतकाडीचा कर्णधार. व्हाईट इज द कॉल अँड ब्लॅक इट इज. निर्णय कळवायचा आहे. मसोली नाणेफेक जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग असणार आहे. हॅलो 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 आमची फिल्डिंग असणार आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत पहिल्या स्टार्टला. ओके. आणि कितेश भाऊ आता काय बॅटिंग करतील बघूया. एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्त आहेत तर आम्ही 40 रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा संघाला. केतकाडी नाणेफेकीचा मसोली संघाच्या बाजून जातोय. आपण नाणेफेक जिंकली असेल तर कशा पद्धतीने खेळला असतात? आता 50 स्कोर तर उभा करावा लागेल, कारण की बलाढ्य असे बॅट्समॅन आहेत मसोलीकडे. तर 50 धावसंख्या उभी करावी लागेल. या ठिकाणी डहाणू गटानं आपल्याला ही जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याकरिता आयोजकांकरिता काय सांगाल? सुंदर असं आयोजन केलेलं आहे पोखरण गावांनी. जेवण अतिशय सुंदर आणि ग्राउंड दोन्ही ग्राउंड अतिशय सुंदर प्रमाणे मेहनत घेतलेली आहे. त्याचा आज को फायनल आहे, त्याचं ते चीज होईल आज. तर माझा प्रयत्न असेल की फायनल मध्ये यावं. थँक्यू. शुभेच्छा देखील लगेचच सामन्याकडे. या ठिकाणी 27 धावांचा पाठलाग चालू होतोय. पहिली धाव धावफलकावरती लागताना पाहायला मिळते फलंदाज मंदारच्या बॅटमधून. जे माकवत आपण भुराजला पाहतोय. यावेळीचा चेंडू बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा. विकेट किपरचा सहारा. पहिल्या विकेटचा पतन बडी मछली चाल में. थँक्यू डीजे मास्टर. आपलं नाव सांगा. किरण पाटील. तर इथे मात्र बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न कुठेतरी हाणून पाडला भुराजनं. पहिल्या विकेटचं पतन झालंय. जतीन पाटील नवीन फलंदाज येत आहेत. इथून जर जतीनने षटकार खेळला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आदरणीय सन्मान्य किरण पाटील यांच्याकडून. आणि जतीन पाटीलने एक षटकार मारला.
मग तुमचंच नाव घेतलं साहेब. 1000 बोलले तुम्ही. 6 साठी 500 आणि जिंकले तर 1000. अच्छा असं आहे का? जाऊ दे चला, काही प्रॉब्लेम नाही. इथून मात्र नव्यानं फलंदाज जतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याच्याकरिता 500 रुपयाचा पारितोषिक षटकार आला आहे. तर पोकरण संघ विजय झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर किरण पाटील यांच्याकडून गोलंदाजी मागवती पुनश्च एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाज भूराज. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय. धावबादची संधी आणि पंचांचं बोट यावेळेस मात्र नकारात्मक मान डोलावली आहे. खूप चांगलं कॉलिंग आहे. धावफलकावरती एकच धाव आहे. इथून मात्र जर प्रत्येक विकेट साठी पाहिलं तर पोकरण संघाकरिता 100 रुपयाचं पारितोषिक स्मिता कोरे यांच्या स्मरणार्थ, अमोल कोरे यांच्याकडून, तर शांताबाई पाटील यांच्या स्मरणार्थ विद्याधर पाटील साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त. बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र कट केलाय. एकेरी धाव धावफलकावरती वधारली जाते. धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलकावरती धावा होताना पाहायला मिळतात 1 बाद 2 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा गोलंदाजी मागवती भुराज. यावेळेस बॅकफुटवरून फुल केलाय, फुल चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. करतो मी कॉल बुश. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सौरभ पोहोचेल का झेल पर्यंत? पोहोचलाय, टिपलाय झेल. विकेटचा पतन. पुनश्च एकदा बोला ना. 24-21 पाहिजे. 24-21. हा थांब कॉल करू. ठीक आहे दादा. षटक संपले. तर पहिल्या षटकांती जो खेळ संपलाय त्या षटकामध्ये जर आपण पाहिलात तर जो झेल टिपलाय सौरवनं, त्या झेलाकरिता निलेश कोरे यांच्याकडून 200 रुपये, नीरज पाटील यांच्याकडून, किरण पाटील यांच्याकडून 100 रुपये, तर कल्पेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर जतीन पाटील यांनी षटकारांची हॅट्रिक खेळली तर त्याकरिता भूषण पाटील यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथून मात्र पाहिलं तर धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्यात 250 रुपये दे ना. चौका मारला. 100 रुपये आहे. षटकाराकरिता 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे किरण पाटील यांच्याकडून. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र केवळ 1 धाव जतीननं पूर्ण केली आहे. धावफलक एकेरी धावीने वधारलं जाते. धावफलकावरती धावा पोहोचल्या जात आहेत 7. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दिलं त्या हातात. पुनश्च एकदा गोलंदाजी मागवती हिरेन पाटीलला आपण पाहू शकताय. हर्षल पाटील स्ट्रायकर एंड वरती येताना पाहायला मिळतात.
यावेळेस बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने केवळ स्टिअर केलाय, चेंडू बॅकफुट वरती पाडलाय, क्षेत्ररक्षकाला फंबल झालाय आणि त्याचा फायदा हर्षल पाटील यांनी उचललाय. दुहेरी धावेमध्ये रूपांतर, यष्टीरक्षक फंबल झालाय, तिसऱ्या धावेचं कॉलिंग खराब आहे, धावबाची संधी ऑन. इथं मात्र काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, केवळ फेकाफेक. दोन धावा पूर्ण झाल्यात, धावफलकावरती 2 धावा वाढतायत, धावफलक पोहोचलं जात आहे 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये केवळ चेंडूची फेकाफेक. विजयासाठी प्रत्येक जण लढतोय, झगडतोय, झुंजतोय. आज मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू तैनात आहे, शॉर्ट कव्हर वरती एक खेळाडू तैनात केलाय जयच्या रूपानं. बॅकवर्ड पॉइंट वरती देखील एक खेळाडू तैनात केलाय. ऑफसाईड वरचे सर्व खेळाडू जे आहेत ते थोडेसे जवळ घेतले जात आहेत. ऑनसाईड वरती जर पाहिला तर लॉंग ऑन वरती एक खेळाडू आहे, मिड विकेट वरती खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू आहे. तर या षटकाराकरिता जर षटकार ठोकला तर 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत नकारात्मक. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलकावरती धावा स्थिर धावा आहेत 9. 27 धावांचा पाठलाग करतोय आपण. काल पाहतोय वाणगावचा संघ, पुकण संघाचं देखील कौतुक करावं लागणार आहे. नांगी टाकलेली नाहीये, हार मानलेली नाहीये आणि ज्या वेळेस कमी धावसंख्या उभारली जाते त्या वेळेस ती धावसंख्या डिपेंड देखील केली जाते. हा देखील एक इतिहास आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर इतिहासाची पानं तुम्ही ओलांडून पाहू शकता. इथं मात्र पुन्हा एकदा हिरेन पाटील गोलंदाजी मार्क वरती सफल झालेत. मोठा फटका, क्या बात है, हर्षल पाटील नाम तो काफी सुना ही होगा. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या षटकारानं मात्र पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलवून सोडलंय. फलंदाज हर्षल पाटील. हिरेनला वाटत होतं की कुठेतरी फलंदाज बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ऐन वेळेस त्याने पाहिलं की इथं मात्र हळवार पद्धतीचा चेंडू हाताळलाय, बॅकफुटवरती गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने तो पूल केला. पूल नव्हे तर पॉवरफुल पाहायला मिळाला फटका फलंदाज हर्षल पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हिरेन स्ट्रायकरेनकडे, हर्षल करिता यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. कमबॅक केलाय जरूर, परंतु आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त. षटकारानं धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 15. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अखेरचा एक चेंडू घेऊन हिरेन गोलंदाजी मार्क वरती. बॅकफुटर जाऊन टॅप केलाय चेंडू. बॉक्स क्रिकेट टाईपचा खेळ पाहायला मिळाला. फेकी तर जरूर झाली आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 16. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि जिंकण्याकरता बनवायच्या धावा 11. जाऊया डीजे मास्टर. थँक्यू मास्टर. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 16 धावा. इथून मात्र 18 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता धावा बनवायच्यात 11. आता मात्र काय रणनीती असणार आहे? गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर सौरवला आमंत्रित केलं जात आहे. इथून मात्र मागच्या सामन्यातील महत्वाचा खेळाडू सौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. एक सौरव ज्यानं संपूर्ण भारतभर आपल्या नावाचा डंका पिटला, अर्थातच सौरव गांगुली याच्या रूपानं आपण एक भारताचा सर्वोत्तम कर्णधार देखील पाहिला, बीसीसीआयचा अध्यक्ष देखील पाहिला. परंतु इथं पुकणचा हा सौरव कशा पद्धतीने डहाणू गटामध्ये आपल्या नावाचा डंका पिटणार आहे ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सौरव तर त्याच्याच
सामना करण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज हर्षल पाटील. फुल टॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये खेळायला आहे. डीप मध्ये प्रतीक कोठारी चेंडू गॅदर करतोय. फेक करेल तदवर केवळ एक धाव घेण्याची संधी. इथून मात्र जतीन पाटील स्ट्रायकरांकडे येताना पाहायला मिळतात. षटकाराकरिता तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आहे किरणजी पाटील यांच्याकडून. फलंदाज जतीन पाटीलला 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त केलंय किरण पाटील यांच्याकडून. फलंदाज हर्षल पाटीलनं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा हाणून पाडलाय. निर्धाव चेंडूची सांगता खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तो प्रयत्न असफल होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 17. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र पूल केलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर एक धाव वधारली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. इथून अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ विचारात घेतला तर 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 9 धावा, 9 धावा 15 चेंडू. एका बाजूला पोखरण तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा वाणगावचा संघ आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळलाय. पंच सांगतायत नाही, चेंडू बाहेर चाललाय. त्या कारणास्तव वाचले आहेत फलंदाज हर्षल पाटील. निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 14 चेंडू 9 धावा. अजूनही सामना जर पाहिला तर तितकासा बॅलन्सिंग आहे. 1-2 निर्धाव चेंडू, 1-2 विकेट्स. कोकण संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. तर इथून मात्र एखादा मोठा फटका आला तर मात्र सामना दूरवरती लोटला जाणार आहे अर्थातच कोकण संघाकरिता. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हिरेन पाटील चेंडूला सामोरा जाईल. एक धाव केवळ मिळणार आहे. धावफलक एका धावेने वधारलं जात आहे. धावफलक पोचलं जात आहे 19 आकड्यावरती. 8 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक षटक जे मानस राऊतनं हाताळलं होतं तसं एखादं षटक पुन्हा एकदा पोखरण संघाकडून हाताळलं गेलं तर कमबॅक करण्याची संधी अजूनही आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमधून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये दंड 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 सीमारेषेच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. तंगडीचे मास्टर 12 चेंडू केवळ 4 धावांची आवश्यकता. इथून मात्र आता केवळ औपचारिकतेकडे सामना वळताना पाहायला मिळतोय. खूप चांगली फाईट दिली आहे. कोकण संघाचा विचार केला तर तब्बल 2 फलंदाज माघारी परतवले आणि थांबून ठेवलं मी म्हणेन अक्षरशः. 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता. भुराज वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. हर्षल पाटील एक अनुभवी खेळाडू, त्यानं पूर्णपणे सामना आपल्या बाजूने वळवला. तेवढीच चांगली साथ जतीन पाटीलनं 2 चौकार खेळून काढले. त्यांनी देखील त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं असणार आहे. बुराज गोलंदाजी मार्क वरती. हो 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 क्या बात है. अप्रतिम महेंद्र सिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश केला आहे. सीमा पार षटकार. तेवढ्या 3 षटक
नो डाऊट या सामन्याचा सामनावीर आहे मित्रांनो, ज्यानं निर्धाव षटक आणि 4 विकेट्स घेतल्यात तो मानस राऊत.